आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग, माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेते संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी निमंत्रित केले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे। जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोक चळवळीचे स्वरूप धारण करावा या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना महा वॉकेथॉनमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमाल 3 किलोमीटर अंतराची महा वॉकेथॉन आयोजित केली आहे। या वॉकेथॉन नंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे। सहभागी नागरिकांना ई प्रमाणपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा जिल्हा स्तरावर गौरव करण्यात येणार आहे। या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रथम 10 विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे। याशिवाय प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण 71,000 रुपयांची रोख पारितोषिके देण्याचे प्रस्तावित आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 25,000, द्वितीय क्रमांकासाठी 15,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे। तसेच सोडतीद्वारे 7 सहभागींची निवड करून प्रत्येकी 3,000 विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे। सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो तसेच पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह तसेच 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून 21 ऑगस्ट रोजी होणारा महा वॉकेथॉन जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे।